आई काल रात्री नेमकं तुमच्या मुलीच्या बाबतीत काय प्रसंग घडला, काय घडलं होतं, मुलीने काय सांगितलं? मुलीने सांगितले मला अंगावरचे कपडे काढले होते आणि पूर्ण नखं मारलेले तिला आणि तिचं गुन्हे असं झालंय म्हणजे कपड्यांचं नव्हतं तिच्या अंगावर आणि माझी स्वतःची बापांनी माझी मुलगीला असं केलेलं बलात्काराची केस केलेलं आहे आणि तिला फाशीशी व्हायला पाहिजे. पोलिसांचं पण न्याय भेटलेला आहे आम्हाला आणि एवढंच कर्तव्य आम्हाला जनताचं पण भेटले आणि परत पोलिसांचा पण आम्हाला सपोर्ट भेटले, जनताचा पण सपोर्ट आहे. काल हा आता संपूर्ण प्रकार घडला त्यावेळेस तुम्ही नेमके कुठे होतात? मी नेमकी दुकानातलं कपड्यांचं दुकानात कामाला आहे आणि 9 वाजता माझी सुट्टी झाली. हे 9-9:30 वाजेपर्यंत घडलेलं. मी कामावरून आल्यानंतर हे घडलं. कामावरून आल्यानंतर हे सगळं हे सगळं प्रकार घरात त्यावेळेस तुम्ही नव्हता? त्यावेळी मी नव्हते, घरात नाही घडले. दुसऱ्यांच्या घरात ती भाड्याने होता तो आणि त्या भाड्यांनी असताना ते रूम मध्येच ते झाले होते. कधी काय म्हणजे ते पहिला पण केलं होतं असं म्हणा, पण आम्हाला कोणाला माहित नव्हतं हे केलेलं. नंतर ना ती स्वतः मुलगी मला म्हणली, मम्मी पहिला पण असं झालं, तुम्ही कामाला गेलो होतो आणि ताताने मला ओढून ओढून घेत होते, मी बाहेर पळत पळत गेलेलं आहे. एवढं पोरगीने मला सांगितले आणि दुसऱ्या वेळा लय मोठं शिकवलं. माझी मागणी काय एकच आहे, तिला फाशीची सजा व्हायलाच पाहिजे.